अध्यक्ष महोदय, मला ही बाब खेदजनक आहे की ती होल्डिंग्स पडली, पण आदरणीय सामंत साहेब, या होल्डिंग्स बद्दल मी 14 पत्र लिहिली होती बांधत असल्यापासून की कसे काय बांधतायत, त्याची साईज काय, वारा काय काय काय, प्रशासनातर्फे एकाने उत्तर दिलं नाही. त्याच्यात सर्वात महत्वाचा जो आहे तो आहे स्ट्रक्चरल भाग. होल्डिंग्स कितीही मोठी बांधा, पण त्याचं खालचं स्ट्रक्चर जर मजबूत असेल तर त्याला फार धोका होईल असं मला वाटत नाही. त्याचं स्ट्रक्चरच नव्हतं. फक्त 6 फूट खोल गेला, कॉन्क्रीट टाकलं आणि दाखवलं की त्याला मजबूत झालं, आणि त्याचे हे परिणाम भोगायला लागले. अध्यक्ष महोदय, ही जमीन कोणाची हा वादाचाच प्रश्न आहे. तेव्हा माझं म्हणणं होतं, सावे साहेब, ही जमीन म्हाडाची असं तेव्हा माझं म्हणणं होतं. इथे पोलीस वसाहत होती आणि त्या रेल्वे पोलीस वसाहतीला आपण ही जागा दिली असं म्हाडाचे अधिकारी मला सांगत होते. आपणही त्याच्यात लक्ष द्यावं. ही जमीन महत्वाची जमीन आहे. 12-13 एकर रस्त्यावरची जमीन आहे. तो पेट्रोल पंप कसा आला, कोणी दिला, काय आधी पता नाही. आता प्रश्न असा येतो की हे स्ट्रक्चर मंजूर करायला महानगरपालिकेची परमिशन लागते. आपण कुठल्या महानगरपालिका अधिकाऱ्यावरती कारवाई केली? हे स्ट्रक्चर पास व्हायला पाहिजे, याच्यासाठी महानगरपालिकेची परमिशन होल्डिंग्सला कंपल्सरी आहे. मग कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने याचा सर्वे केला होता? कोणी याचा पास केला होता स्ट्रक्चर? कुठल्या महानगरपालिका अधिकारी याला परवानगी दिली होती? मग ते या प्रकरणात दोषी नाहीत का? जर कैजर खलीद सस्पेंड होऊ शकतो, तर मग तुमच्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेला होल्डिंगला मंजूर देणारा जो सर्वात मोठा अधिकारी आहे तोही सस्पेंड झाला पाहिजे. एकाला एक नाही आणि दुसऱ्याला एक नाही कसं चालेल? अध्यक्ष महोदय, त्याच्यापेक्षाही मोठा धोका आहे की तुमच्या बांद्रा ब्रिजच्या बाजूला मोठे मोठे होल्डिंग आहेत. मी होल्डिंग पाडा या मताचा नाही. त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित आहे की नाही तपासून घ्या आणि ते स्ट्रक्चरल ऑडिट ठाणा आणि मुंबईला कंपल्सरी करा. हे उगाच काहीतरी घ्यायचं धोरण, चला सगळे होल्डिंग पाडून टाका, असं कसं होईल? त्याच्याने बेकारी वाढणार आहे. त्यातनं फ्लेक्स वाल्यांचे धंदे बळणार आहेत, ते फ्लेक्स चढून लावणाऱ्यांचे धंदे बळणार आहेत. त्याच्यात अनेक उद्योग संबंधात आहेत. उगाच काहीतरी आपलं पॉप्युलॅरिटीचा निर्णय, चला सगळं होल्डिंग काढून टाका. कशासाठी काढा? त्याचं स्ट्रक्चर जर व्यवस्थित असेल तर ते होल्डिंग पडणार नाही. त्यामुळे आपण स्ट्रक्चरल ऑडिटचं घोषणा करून सगळ्या महानगरपालिकांना तसे आदेश देणार का? आणि तुर्तास त्यांना सांगा की हे ते प्रसिद्धीचं एक हे आलंय ना की हे होल्डिंग पाडलं, ती बिल्डिंग पाडली, तो बार पाडला, काहीतरी तपासा, काहीतरी माहिती घ्या. त्याचं सार्वत्रिकरण करू नका. तेवढी पॉलिसी शासन जाहीर करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड साहेबांनी होल्डिंगच्या बाबतीमध्ये जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय ते किती तारखेला पडलं, किती मोठं होल्डिंग होतं हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु महानगरपालिकाची जी 40/40 ची होल्डिंगची पॉलिसी आहे त्याच्या अगेन्स्ट 120/120 होल्डिंग लावण्यात आलेलं होतं. कुठच्या अधिकाऱ्यावर कारवाई झालेली आहे हे देखील आव्हाड साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. पण ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे होल्डिंग जिथं लावली जातात त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे आणि ते निर्देश आजच दिले जातील. 30 दिवसामध्ये MMR रिजन मधल्या सगळ्या होल्डिंगची स्ट्रक्चरल ऑडिट करून ज्या स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये जी होल्डिंग बसत नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सन्माननीय सदस्य राम कदम. अध्यक्ष महोदय, हा माझ्या घाटकोपरचा विषय आहे आणि हे होर्डिंग पडल्यामुळे 17 लोक देवाघरी गेले, 81 जखमी झाले, 77 वाहनं ही पूर्णपणे तीही बाधित झाली. जे काही उत्तर आले त्या उत्तरामध्ये सविस्तर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे एक लक्षात येतं की ज्या 4 लोकांना आरोपी केलं गेलंय, विशेष करून त्यातला जो भावेश भिडे म्हणून जो आहे, तर हा अर्ज केव्हा केला गेलाय?
हा अर्ज कोविड काळामध्ये 10 डिसेंबर 2020 ला केला गेला आणि आपल्याला मान्य आहे ही रेल्वेची जागा आहे. रेल्वेची जागा, रेल्वेचा महानगरपालिकेचा वाद आहे. महानगरपालिकेला रेल्वे म्हणते की आमच्या भागात होर्डिंग उभी करत असताना तुमच्या परवानगीची गरज नाही. महानगरपालिकेचं म्हणणं आहे की आमच्या परवानगीची गरज आहे. असा तो सगळा एकंदरीत वाद आहे. पण महानगरपालिकेच्या तिथल्या अधिकाऱ्यांनी, विशेष करून तिथले जे वॉर्ड ऑफिसर गजानन बेलाळे म्हणून आहेत, त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला कळवलंय. जे काय आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना एकदा नाही अनेकदा कळवलंय. अनेकदा कळून देखील त्यांच्याकडून पूर्णपणे दुर्लक्षितपणा झालाय. आता या जे काही हे जे 4 आरोपी आहेत यांना हे होर्डिंगचं परवानगी मिळाले कोविड काळात मिळाले अध्यक्ष महोदय. म्हणजे 10 डिसेंबर 2020 ला हे अर्ज करतात आणि अर्ज केल्याच्या नंतर 7/12/2021 ला यांना परवानगी मिळते. आणि नंतर जे होर्डिंग पडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी एक फोटो ट्विट केला होता. हा फोटो आहे अध्यक्ष महोदय. या फोटोत राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत आणि कोण आहे त्यांच्या सोबत? ज्या भिडेमुळे त्या ठिकाणी 17 लोक देवाघरी गेले तो आहे त्या ठिकाणी. काय संबंध आहे या फोटोचा? अध्यक्ष महोदय माझा सरळ प्रश्न आहे की या ठिकाणी 17 लोक देवाघरी गेले, साधी गोष्ट नाही. आणि त्या ज्या मातोश्रीवर कोविड काळामध्ये मंत्र्याला सुद्धा जायला बंदी होती, त्याला देखील मुख्यमंत्री भेटत नव्हते. महाभिडे कोण होता की ज्याला रेड कार्पेट टाकली गेली? काय संबंध आहे? त्यामुळे या ठिकाणी जे नितेश राणे साहेब बोलतात ना, खरं आहे. चौकशी होत असताना जोपर्यंत हा होर्डिंगचे हे जे लोक आहेत यांना राजाश्रय असल्याशिवाय अशा प्रकारची परवानगी मिळू शकत नाही, हा माझा आरोप आहे. मग या भिडेच्या पाठीमागे कोण होते? कोण लोक होते? कोविडच्या काळात जेव्हा तुमचं सरकार होतं त्याच काळात कशी काय परवानगी दिली गेली? असे सगळे प्रश्न या महाराष्ट्राच्या जनतेला त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत. मला राजकीय हेतू पोटी काही आरोप नाही करायचे, पण या फोटोला आपण नाकारू शकत नाही. कोविड काळामध्ये सगळं बाजूला ठेवून, नियमानं सगळ्यांना बाजूला ठेवून त्याला परवानगी दिली जाते, ही साधी गोष्ट नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगेन, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका अतिशय ठोसपणे बजावली आहे. तिथे एएमसी असतील, डीएमसी असतील, वॉर्ड ऑफिसर असतील. 2 गोष्टी या ठिकाणी होणं गरजेचं आहे. जे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले याची चौकशी करतायत त्या न्यायाधीशांना महाराष्ट्राचं आपलं सरकार म्हणून मला आपल्याकडून अपेक्षा आहे. जे 17 लोक देवाघरी गेले त्यांचं कुटुंब आज आपल्या उत्तराकडे आशेनं पाहतंय. जे 81 लोक जखमी झालेत त्यांचं कुटुंब तुमच्याकडून आशेने पाहतंय की या होर्डिंगच्या मालकाला कोणाचा राजाश्रय होता, त्याची आपण चौकशी करणार आहात का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्या 306 होर्डिंग आहेत आणि रेल्वे प्रशासन सांगतं महानगरपालिकेला की याच्यावर तुमचा अधिकार नाही, याला आम्ही परवानगी देणार, तर हा गुंता आपण कसा सोडवणार आहात? माझ्या घाटकोळ रेल्वे स्टेशनला रोडवर होर्डिंग आहेत बाहेर. तीच परिस्थिती पूर्ण मुंबईत आहे. जर रेल्वे प्रशासन जर आपल्याला दुजोरा देत नसेल, त्या ठिकाणी परवानगी तेच देणार असतील, महापालिकेला जर काही अधिकार नसेल, तर त्याच्यावर आपण कशा पद्धतीने मार्ग काढणार आहात? कारण कोर्टामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याच्या नंतर ना इकडे ना तिकडे इथून पुढे भविष्यात पुन्हा होर्डिंग पडली तर त्याला कोण जबाबदार आहे? या दोन्ही गोष्टींची सरकार म्हणून आपल्याकडून सकारात्मक आपल्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. जरी करता राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंसोबत त्या भिडेचा फोटो असला तरी देखील उद्या त्या 17 लोकांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून जर चौकशीला गरज लागली तर माननीय उद्धव ठाकरेंची देखील चौकशी केली पाहिजे. ती आपण करणार आहात का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राम कदम साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याचं एक पत्र माझ्याकडे आहे. ज्यावेळी हे होल्डिंग उभं केलं जात होतं त्यावेळी महानगरपालिकेनं तिथले जे संबंधित जीआरपीचे अधिकारी होते त्यांना देखील पत्र लिहिलेलं होतं की ही
बांधकामाची प्रोसेस तुम्ही थांबवा. आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं जे पत्र आलेलं होतं ते देखील पत्र माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बीएमसीच्या आपण अधिकाऱ्यांवर जे काही आरोप प्रत्यारोप करतोय त्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यावेळी ज्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेची जागा आहे, रेल्वेची जागा आहे, की मुंबई पोलिसांची जागा आहे, की कुठच्या अन्य कोणाची जागा आहे हे न बघता या ज्या परवानग्या दिलेल्या होत्या त्याच्यासाठी त्यांना निलंबित देखील केलेला आहे. परंतु आता जो मुद्दा राम कदम साहेबांनी या ठिकाणी मांडला की माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले साहेबांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आपण करतोय, त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते देखील या समितीकडे पाठवले जातील आणि त्याची चौकशी केली जाईल. नितेश राणे, तुम्ही अजय नाव चौधरी, पुकारलं. सन्माननीय सदस्य अजय चौधरी. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मुळामध्ये हा विषय आहे तो घाटकोपरमध्ये होल्डिंग पडून जी दुर्घटना झाली, जे दुर्दैवी मृत्युमुखी झाले, त्यांच्याबद्दल संवेदना असणं या सभागृहाची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु झालंय का, या सभागृहातल्या अनेक सदस्यांना आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण गोड लागत नाही आणि प्रसिद्धी मिळत नाही याची जाणीव आहे. म्हणून उद्धव साहेबांच्या नावाची त्यांना ॲलर्जी झालेली आहे. प्रश्न किती गंभीर असतो. आता माझं उद्यान साहेब, आम्ही तुमच्यामध्ये साहेब मला संरक्षण द्या. मी कधीही कोणाच्याही भाषणात हस्तक्षेप करत नाही, कारण माझी संस्कृती आहे, मला चांगलं शिकवण दिलेलं आहे. त्यामुळे कृपया एखादा सदस्य बोलत असताना उगाचच त्याला डिस्टर्ब करू नये. अध्यक्ष महोदय, कारण प्रसिद्धी पाहिजे असेल तर उद्धव ठाकरेंचं नाव घ्या. ही आजची महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची गरज झालेली आहे. देऊ नका मग योगेश सागरजी. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हा प्रश्न अतिशय गंभीर आहे, त्याच्याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. त्या चर्चेला वेगळं वळण लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये. अध्यक्ष महोदय, मुळामध्ये रेल्वे हद्दीमध्ये असणाऱ्या अनधिकृत होल्डिंग, या अनधिकृत होल्डिंग रेल्वे प्रशासन एवढं मुजोर आहे की ते सांगता आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही, का आमच्या हद्दीमध्ये आहे. रेल्वे प्रशासनाच्या हद्दीमध्ये प्रचंड प्रमाणावरती होल्डिंग आहे. म्हणून आपल्या ह्या प्रश्नाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, माझा एक प्रश्न आहे की ह्या सर्व होल्डिंगला कोणाच्याही जागेवर होतो यांना मुंबई महानगरपालिकेची परवानगी ही आपण बंधनकारक करणार का. माझा दुसरा प्रश्न आहे की ह्या सगळ्या होल्डिंगची, कारण मुंबई महानगरपालिकेने मुंबई करता आता गच्चीवरती पत्रा शेड लावण्याची जी पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे, या पॉलिसीमध्ये प्रत्येक वर्षी त्या पत्रा शेडचं स्ट्रक्चरल ऑडिट करून नव्याने परवानगी पुन्हा मागायची ऑनलाईन मुंबई महानगरपालिकेकडे बंधनकारक केलेलं आहे. तशा प्रकारे या सगळ्या होल्डिंगची प्रत्येक वर्षी स्ट्रक्चरल ऑडिट करणं आपण बंधन करणार का, हा विषय दुसरा. आणि तिसरा माझा प्रश्न आहे की अशा होल्डिंगच्या दुर्घटना ज्या घडतायत, कारण त्या एका होल्डिंग नंतर अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होल्डिंग पडली गेली, त्या प्रशासनामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण त्यावेळी अनेकांना जबाबदार धरतो, ज्यांचा दोष नसतो त्यांना पण जबाबदार धरतो, पण जे अधिकारी परवानगी देतात त्या अधिकाऱ्यांवरती देखील आपण कडक कारवाई करणार का. अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य चौधरी साहेबांनी 2-3 जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये मला एक स्पष्टपणानं सांगायचं आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या संदर्भातले निर्देश आजच दिले जातील. राम कदम साहेबांनी काही नावांचा उल्लेख केला असला तरी चौकशी करताना ही पारदर्शक पद्धतीने केली जाईल. परंतु चौधरी साहेब, मला देखील आपल्याला एक विनंती करायची आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, शहा साहेब असतील, आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, यांचं नाव घेतल्याशिवाय सुद्धा काही लोकांना झोप लागत नाही, त्यांना देखील जेवण गोड लागत नाही. त्याच्यामुळं नाही, म्हणून मी काय सांगितले की जरी सन्माननीय सदस्य राम कदम साहेबांनी नावाचा उल्लेख केला असेल तरी त्याची चौकशी देखील पारदर्शकपणानं होईल, कोणावरही अन्याय होणार नाही याची भूमिका सरकारची राहील. परंतु हे सगळं करत असताना दर दिवशी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काही लोक या 4 नावांची देखील बदनामी करत असतात, याची देखील नोंद चौधरी साहेब आपण घेतली पाहिजे. सन्माननीय सदस्य आशिष शेलार, 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर हा प्रश्न या ठिकाणी स्वतः सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड साहेबांनी मांडला
आणि आव्हाड साहेब निघून गेले. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी मुंबईतील एवढ्या मोठ्या प्रमाणातले नागरिक हे देवाघरी गेले, 80च्या वर लोक जखमी झाले, अशा संवेदनशील विषयामध्ये तरी ज्यांनी प्रश्न मांडला त्यांनी बसायला पाहिजे होता अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय तरी मांडला तर निघून गेले आणि आम्हाला चौधरी साहेब तुम्ही संवेदनशील सांगताय. अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयामध्ये अध्यक्ष महोदय एक मोठं कटकारस्थान आहे माझा पहिला त्या ठिकाणचा आरोप आहे अध्यक्ष महोदय. आणि केवळ आरोपासाठी आरोप मी करत नाही अध्यक्ष महोदय. या सगळ्या प्रकरणाला आपण नीट बघितलं तर आणि त्याच्या आधारावर मी आपल्याकडनं चौकशीची मागणी करतोय. याचं कारण अध्यक्ष महोदय, या शहरामध्ये होर्डिंगच्या बाबतीमध्ये एक धोरण येणार म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये जे 25 वर्ष बसले ते महापालिकेतनं जाण्याआधी 4 वर्षापूर्वीपासून वातावरण निर्माण करत होते. त्याच काळामध्ये अध्यक्ष महोदय दुसरी घटना घडली. कुठल्या तरी महानगरपालिकेच्या एका नेत्याच्या डोक्यात आल्यानंतर मुंबईचं विद्रुपीकरण होऊ नये म्हणून मुंबईतल्या होर्डिंग्स आणि बाकी सगळ्यासाठी स्ट्रीट फर्निचरची पॉलिसी ही त्या ठिकाणी काही व्यावसायिकांना डोळ्यासमोर ठेवून ती स्ट्रीट फर्निचरची पॉलिसी आणण्याचं काम त्यावेळेला सत्तेत असलेल्या उबाटा सेनेच्या लोकांनी सुरू केलं अध्यक्ष महोदय. हे रेकॉर्डवर आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, तिसरी घटना अध्यक्ष महोदय त्यानंतर अशी आहे, याला सुरुवात जे राम कदम साहेब म्हणाले की कोविडच्या काळात झाली. खरं तर कोविडच्या काळामध्ये आपण सगळेजण घरात होतो, आपल्या सगळ्यांसाठी अधिकारी वर्ग रस्त्यावर होता, तो काम करत होता. हो, हे खरं आहे की आपल्याला कोविडच्या काळामध्ये काही गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतच, काही गोष्टी सूचना या लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. पण त्या काळामध्ये अध्यक्ष महोदय रस्त्यावर ट्रॅफिक नव्हतं, रस्त्यावर लोक नव्हती, पण रस्त्यावर सतत काय दिसत होतं, आवश्यकता असेल कदाचित, कोविडचे होर्डिंग्स दिसत होते अध्यक्ष महोदय. त्यावेळेला या होर्डिंग वाल्यांशी राज्य सरकारमध्ये असलेल्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या प्रचंड गुप्त बैठका झाल्या अध्यक्ष महोदय. मी हे रेकॉर्डवर बोलतो अध्यक्ष महोदय. आवश्यकता कोविडची होती, कोविडच्या निमित्ताने काही जाहिराती, काही प्रचार, काही माहिती, काही सूचना लोकांपर्यंत जाण्याची होती. आणि मग माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या नावावर या सगळ्या होर्डिंगवाल्यांना एकत्रित करून त्यांच्याशी लायझनिंग, मी सॉफ्ट शब्द वापरतो, लायझनिंग, देवाणघेवाण सुरू झाली अध्यक्ष महोदय. आणि मग पुढे घटना काय घडली, पहिली महापालिकेने सांगितलं कोविड संपल्या सेम साईज आम्ही होर्डिंग करू आणि मग सेम साईजच्या धोरणातना त्यांना पूरक जे होर्डिंग सेम साईज मध्ये छोटं होतं त्याला मोठं करायला परवानगी द्या, त्याच्याकडे कानाडोळा करा. होर्डिंग्सला कोविड मध्ये ज्यांनी होर्डिंग्स लावली त्यांना पैसे देऊ नका, त्या बदल्यात तुम्ही तुमच्या होर्डिंग्स वाढवा, सायझेस वाढवा, भले त्याचा बुंदा, त्याचा पाया, त्याची पायाभरणी ही मजबूत असो वा नसो, पण त्याच्यावर असलेलं होर्डिंग पाहिजे तेवढं मोठं लावा. हे सुरू झालं पहिलं. दुसरं अध्यक्ष महोदय, त्यानंतर आयुक्तांनी पॉलिसी बनवली युवा नेत्यांच्या मार्गदर्शनावर, ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक बोर्ड. आणि मग पहिल्यांदा मुंबई शहरात दिसायला लागले एलईडीचे बोर्ड नंबर 1 आणि प्रकाशमान डिजिटल बोर्ड नंबर 2. कोण बसवणार अध्यक्ष महोदय, म्हणजे कोविडच्या काळातल्या देवाणघेवाणीतना मुंबईकरांच्या डोक्यावर काय टाकलं, प्रयत्न करतो तर समान साईज मध्ये होर्डिंगची साईज वाढवा, मग त्या होर्डिंग्सला प्रकाशमान करा, मग त्या होर्डिंग्सला डिजिटल करा, मग त्याच्यावर एलईडी करा आणि तुम्हाला व्यावसायिकांना पाहिजे तेवढे पैसे कमवा. योगेश सागरजी इथपर्यंत थांबले नाही. मग ह्याच युवा नेत्यांनी उबाटा सेनेने एक नवीन प्रस्ताव आणला, तो म्हणजे राज्य सरकारने धोरण घेतलं की कोविडच्या काळात व्यावसायिकांना नुकसान होत आहे, व्यवसाय मरतोय, व्यवसायात अडचणी होत आहेत आणि म्हणून होर्डिंगच्या व्यावसायिक धारकांना लायसन्स फी मध्ये 50% माफी केली. आणि अध्यक्ष महोदय, या होर्डिंगच्या धारकांना 50% लायसन्स मध्ये माफी केली. म्हणजे आमदनी कमी, होर्डिंगची साईज वाढवा, लोकांच्या डोळ्यांना त्या एलईडीच्या होर्डिंगने त्रास होतोय, साईजने आता या ठिकाणी दुर्घटना होत आहेत. पण हे सगळे एका कटकारस्थानाचा भाग झालाय. कारस्थान तत्कालीन मुख्यमंत्र्यांबरोबर ज्यांच्या बैठका झाल्या, ज्याचा उल्लेख या ठिकाणी राम कदम यांनी केला, त्याच्यात आहे. आणि कट कोणाकडे गेला माहित नाही म्हणून मी कट कारस्थान म्हणतोय.
आणि म्हणून या कट कारस्थानाची माननीय मंत्री महोदय मी घटना मांडल्यात आपल्या समोर 6 आणि म्हणून या कट कारस्थानाची तुम्ही चौकशी करणार असाल तरच त्या मृत व्यक्तींना त्या ठिकाणी आपण काहीतरी श्रद्धांजली आदरांजली संवेदना व्यक्त करतो असं होईल. अध्यक्ष महोदय यांच्या मित्रांना वारेमाप सूट आणि आता IITचा रिपोर्ट आला. अध्यक्ष महोदय आता महानगरपालिकेने IITची कमिटी केली. IITचे एक्सपर्ट म्हणतात की आता जे वाहन चालक आहेत त्यांना या LEDच्या किंवा डिजिटलच्या किंवा प्रकाशमान होर्डिंगमुळे त्यांचं चालनातल्या कामामध्ये अडथळा येतोय. अध्यक्ष महोदय माझा प्रश्न दुसरा आहे. चौकशीनंतर मुंबईत एकूण असे महाकाय 1025 जाहिरात फलक आहेत. त्यापैकी 179 1025 पैकी 179 हे रेल्वेच्या हद्दीत आहे आणि त्यांना महापालिकेची परवानगी नाही. तर माझा दुसरा प्रश्न आहे असे जे 179 रेल्वेच्या हद्दीत आहे आणि महापालिकेची परवानगी नाही त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार आहोत हा दुसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय या सगळ्यामध्ये IITच्या एक्सपर्ट्सने जो रिपोर्ट दिला त्याच्यावर महापालिका प्रत्यक्षात गती कधी देणार हा प्रश्न क्रमांक 3 आहे. या तिन्हीची विस्तृत उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य आशिषजींनी चौकशीच्या बाबतीतले जे मुद्दे मांडलेले आहेत ऑलरेडी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले साहेबांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती जी नेमलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळे मांडलेले जे मुद्दे आहेत हे त्यांच्याकडे पाठवले जातील आणि त्याचे देखील जी समिती होल्डिंगच्या बाबतीतली आहे त्या संदर्भातले सगळे मुद्दे त्यांच्या समितीकडे पाठवले जातील आणि त्याची चौकशी केली जाईल. दुसरा जो मुद्दा मांडला की महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीनं ही होल्डिंग लावायची ठरले त्याच्यानंतर स्ट्रीट फर्निचरच्या बाबतीमध्ये त्याच्यासाठी देखील चौकशी समिती नेमली जाईल ती देखील चौकशी लावली जाईल. आणि रेल्वेच्या बाबतीमध्ये आशिषजीने जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट जी निदर्शनास आलेली आहे ती देखील मला सभागृहाला सांगायची आहे की मिंडे इथपर्यंतच थांबले नव्हते, या होल्डिंग पुरते थांबले नव्हते. मिंडेनी या होल्डिंग बरोबर अजून काही होल्डिंगची देखील परवानगी घेतलेली होती महानगरपालिकेला डावलून. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या कमिटीकडे आम्ही देऊ आणि त्याची सविस्तर चौकशी करू. जे रेल्वेचे होल्डिंग आहेत ज्याच्यावर कार्यवाही करायची आहे त्याच्या संदर्भात एक सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल 7 किंवा 8 तारखेला होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुप्रीम कोर्ट जे आदेश देईल त्या पद्धतीनं कार्यवाही केली जाईल. माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की लक्षवेधी प्रश्न विचारा, भाषण करू नका. मेहरबानी करून भाषण करू नका. माझी एवढीच विनंती आहे. मी सन्माननीय नितेश राणेंना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा विषय जेवढा दिसतो तसा सोपा नाही. अध्यक्ष महोदय हे सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि या सगळ्या गोष्टीची माहिती आमचे मंत्री महोदय इथे देत आहेत. पण अध्यक्ष महोदय राम कदम साहेबांनी आमदार साहेबांनी जी माहिती दिली ती महत्वाची. अध्यक्ष महोदय की कोविडच्या कालावधीमध्ये ह्यांना तो जो संबंधित जो भिंडे का नावाचा माणूस आहे तो नेमका कोणाचा पार्टनर आहे. अध्यक्ष महोदय तो काय नुसता मातोश्रीवर जर तिथे आमदारांना जो वेळ भेटत नव्हता भेटायला संधी नव्हती त्याला घेऊन जाणारा आमदार कोण आहे. अध्यक्ष महोदय त्याचीही माहिती घेतली पाहिजे ना. तो काय नुसता स्वतःच्या पायावर मातोश्रीवर गेला नाही. कोविडच्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय कोविडच्या कालावधीमध्ये कोविडमध्ये जे स्कॅम झाले खिचडीमध्ये जे स्कॅम झाले अध्यक्ष महोदय हा जो संबंधित आमदार आहे हा जो भिंडे आहे हा कोणाचा पार्टनर आहे. तर इथे बसलेला सुनील राऊत इथे बसले हा त्याचे पार्टनर आहेत. अध्यक्ष महोदय मोठे सकाळी उठून लोकांना तंत्रज्ञान शिकवतात, मोठे मोठे लेक्चर देतात. शिवसेनेचे उभाटाचे जे आमदार सुनील राऊतांचा तो स्लीपिंग पार्टनर आहे. अध्यक्ष महोदय चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की संबंधित भिंडे जो आरोपी आहे अध्यक्ष महोदय भिंडे नावाचा जो आरोपी आहे त्याचा CDR तपासा.
त्याचं लोकेशन बघा कुठे तो गेलेला आहे. त्यांचा आणि सुनील राऊत आमदारांचा काय संबंध आहे त्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मेहरबानी तेव्हा करू, आपल्याला कळेल. कोणाची नावं घेऊ नका, मुंबईच्या मेहरबानी वारंवार करा. हे आपल्याला मंत्री कळेल. महोदय, या सगळ्याची चौकशी करणार का हा विषय- प्रश्न मी मंत्री महोदयांना विचारतो. धन्यवाद. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितलंय की मंत्री महोदय. न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. जे मुद्दे सभागृहामध्ये आले ते त्या समितीकडे पाठवून देण्यात येतील. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. मी बसून घ्या, थांबा. रावसाहेब, अध्यक्ष महोदय, अरे बाबा, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, घाटकोपरला जे होर्डिंग पडलं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. होर्डिंग पडल्यानंतर बरेचशी लोक मृत्यू पावली. विकास अध्यक्ष महोदय, विषय सिरियस आहे. माझ्या नावाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. माझं चॅलेंज आहे की जो भावेश बेंडे आहे त्याच्या बाबतीत माझं कुठे 1 रुपयाचा जरी व्यवहार असेल तर मी या ठिकाणी राजीनामा देईन. नाहीतर अध्यक्ष महोदय, ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे, माझं नाव घेऊन आरोप केलेला आहे, त्यांनी जर हे सिद्ध करून दाखवलं तर मी राजीनामा देईन, आता त्यांनी राजीनामा द्यावा. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो अध्यक्ष महोदय, मी खात्रीने सांगतो की ज्यावेळी भावेश बेंडे पळाला त्याचा मोबाईल चेक करा, त्याचा शेवटचा फोन त्याला कोणाचा आला. तुम्ही इन्क्वायरी करा पोलीस स्टेशनला, सीपीकडे इन्क्वायरी करा की ज्यावेळी हा भावेश होर्डिंग पडल्यानंतर त्याला शेवटचे जे 4 फोन आले. अध्यक्ष महोदय, शेवटचे 4 फोन जे आले हे 4ही फोन मुलुंडच्या एका माजी खासदाराचे होते. मग यांचे पार्टनरशिप कोणाबरोबर होती ही त्यांनी कन्फर्म करा पहिली. आणि आरोप करताना माझं चॅलेंज आहे की कुठेही आणि जशी चुकीच्या माणसांना या महाराष्ट्रामध्ये ईडी सीडी लावली तशीच इन्क्वायरी आमच्यावरही लावा आणि आमच्या जर सिद्ध झालं तर आमच्यावर कारवाई करा. परंतु खोटे आरोप होत असतील तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे ही माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. माझे सगळं अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, माझे सगळ्या सदस्यांना विनंती आहे. लक्षवेधी होर्डिंग वरती आहे, परंतु माझी मेहरबानी करा होर्डिंगच्या माझे विषय राजकीय विषय घेऊ नका. मेहरबानी करून राजकीय विषय घेऊ नका. होर्डिंगवरती विषय, होर्डिंगचाच विषय घ्या. वैयक्तिक कोणाची नावं घेऊ नका, मेहरबानी करा. अध्यक्ष महोदय, होल्डिंगचा विषय हा अतिशय गांभीर्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 81 लोक ही जखमी झालेली आहेत. होल्डिंगच्या बाबतीतली पॉलिसी मुंबई महानगरपालिकेकडे तयार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन मुंबई महानगरपालिका मागवणार आहे. मंत्री महोदय, माझी एक तुम्हाला विनंती आहे, ज्या पद्धतीने आरोप होत आहे त्याची चौकशी होऊ दे. चौकशी कोणाची भाईवंकी ठेवू नका, चौकशी. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला सांगितलं की जे काही सभागृहामध्ये दोन्ही बाजूने चर्चा झालेली आहे ते सगळे मुद्दे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या समितीसमोर नेले जातील, त्या संदर्भातले निर्देश दिले जातील. परंतु माझी सभागृहाला विनंती आहे की या होल्डिंगच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना मला असं वाटतं की मुंबई असेल किंवा MMR रिजनच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण एखादं अनधिकृत होल्डिंग पडल्यानंतर काय होऊ शकतं हे घाटकोपरच्या घटनेनं आपण सगळ्यांनी मिळून बघितलेलं आहे. बिंडेचे मोबाईल काय चेक करायचे, काय करायचे ते यंत्रणा नंतर करेल, परंतु याच्यावर पॉलिसी बनवणं गरजेचं आहे आणि ती महानगरपालिकेनं बनवलेली आहे. रेल्वेच्या बाबतीमध्ये त्यांना जे काही निर्देश द्यायचे आहेत ते देखील देण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेऊ. सन्माननीय सदस्य विकास ठाकरे.
राज्यात अवैध होर्डिंग कोसळल्याने अनेक जण मृत्युमुखी पडले आणि नागपूर शहरामध्ये जवळपास 400च्या पेक्षा जास्ती अवैध होर्डिंग आहेत आणि आमच्या अधिकाऱ्यांना कुठलीही याबद्दल खंत नाही आहे. यामध्ये रेल्वेनी जवळपास 200 होर्डिंग हे अवैध आले. आपण महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये तयार केलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे कुठलंही होर्डिंग नाही आणि या होर्डिंगमुळे कधीही कोणीही दगावण्याची शक्यता आहे. याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे. मुख्यतः रेल्वेच्या होर्डिंग पैकी अनेक होर्डिंग रेल्वे अंडरब्रिज रेल्वे स्थानकावर आहे. त्यामुळे वाळा सुटल्यावर हे सर्व होर्डिंग हालत असतात आणि केव्हाही पडू शकतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने 21/12/2017 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत मिळून 6 महिन्यात होर्डिंगमुळे होणारे अपघात टाळून नागरिकाच्या सुरक्षिततेसंदर्भात पॉलिसी तयार करण्याचे निर्देश दिले होते. ही पॉलिसी तयार झाली का हा एक माझा प्रश्न आहे. आणि नागपूर शहरामध्ये ते एक अनोखा प्रकार आहे. भूखंड अनधिकृत आहे. त्या भूखंडावर इमारतीचा नकाशा मंजूर करायला टाकला, तो नकाशा मंजूर होत नाही. पण एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंट वाल्यांनी आपला बोर्ड लावला, त्याला मंजुरी मिळते. तर हा कुठला प्रकार आहे? या सर्व प्रकारामध्ये कोणते अधिकारी दोषी आहे? या सर्वांची चौकशी होणार का याची माहिती मंत्री महोदयांनी द्यावी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी नागपूरचा या ठिकाणी विषय मांडलेला आहे. ही लक्षवेधी घाटकोपर पुरती मर्यादित आहे. तरी देखील आपण जे काही भूमिका या ठिकाणी मांडली त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करू. सन्माननीय सदस्य आमच्या पुण्यामध्ये सुद्धा होर्डिंग्स बरेच झालेत आणि आता प्रत्येक होर्डिंगच्या खाली उभारलं की भीती वाटायला लागली. इतकी ते या सगळ्या इन्सिडेंट्समुळे भीती निर्माण झाली. मला अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना एकच स्पेसिफिक प्रश्न विचारला की जी शासन नियमवाली आपण केली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मिसयूज जो होतो तो त्या होर्डिंगच्या हाईटचा आणि साईजचा होतो आणि त्याच्यामुळेच मॅक्सिमम ऍक्सिडेंट्स हे होतात. जी परवानगी दिली जाते त्याच्यापेक्षा हाईट वाढवली जाते आणि साईज पण वाढवली जाते आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट हे कुठेतरी अधिकारी आणि तो होर्डिंगचा जो चालक असतो यांच्यामध्ये कुठेतरी याच्यामध्ये एक हे असते, भागीदारी असते आणि त्याच्यामुळे मॅक्सिमम ऍक्सिडेंट्स होतात. तर आपण जी शासनाची नियमवाली केलेली आहे पण त्याची जी अंमलबजावणी आहे ती नीट होत नाही आणि त्याचं जे ऑडिट आहे ते सगळ्याच प्रकारे, नॉट जस्ट स्ट्रक्चरल ऑडिट, पण ह्या सगळ्या गोष्टीवरती एक पिरियडिक आपलं इंटरव्हेन्शन गरजेचं आहे. तर ह्याबाबत आपण योग्य निर्देश देणार का? अध्यक्ष महोदय, होल्डिंगच्या बाबतीतले 2 प्रकार मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत. एक मुंबई महानगरपालिकेची होल्डिंग आहेत आणि रेल्वेच्या जागेवरची होल्डिंग आहेत. या सगळ्याचा विचार केल्यानंतर किंवा सन्माननीय सदस्यांच्या मागणीचा विचार केल्यानंतर ट्रॅफिकला देखील, ट्रॅफिक पोलिसला देखील कळवलं जाईल की जी होल्डिंग रेल्वेची अनधिकृत होल्डिंग आहेत त्यांना सांगून देखील रेल्वे जर कारवाई करत नसेल तर ट्रॅफिक मार्फत त्यांना जी एनओसी दिली जाते ती थांबवली जाईल आणि त्याचे डिस्प्ले थांबवले जातील. राऊत साहेब. अध्यक्ष महोदय, मी या सदनाचं लक्ष आणि राज्य शासनाचं लक्ष एका महत्वपूर्ण विषयाकडे वेधू इच्छितो आपल्या माध्यमातून. आता नागपूर येथे पवित्र दीक्षाभूमी आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारताचे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती आणि ते एक पवित्र यात्रास्थळ म्हणून त्या ठिकाणी घोषित आहे. संपूर्ण जगातले लोक त्या ठिकाणी भेट देत असतात. त्या ठिकाणी आताच्या विद्यमान स्मारक समितीने बांधकाम सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी तत्कालीन सरकारने निधी देऊन स्तूप तयार केलेला आहे दीक्षाभूमीवर. एक प्रतीक म्हणून, धम्माचं प्रतीक म्हणून दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतात. मोठा उत्सव असतो, जगभरातून लोक येतात. त्या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किंग तयार केली जात आहे. 3 किलोमीटर पेक्षा जास्त परिसरामध्ये 10 लाखाच्या वर लोक त्या ठिकाणी असतात आणि आज त्या ठिकाणी मोर्चा गेला. अंडरग्राउंड पार्किंगची तोडफोड त्या ठिकाणी सुरू आहे. माझं या ठिकाणी सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो मी या माध्यमातून की लोकांच्या भावनांचा विषय आहे त्या ठिकाणी.
एकतर स्मारक समितीने त्या ठिकाणी कोणतं बांधकाम करतो आहोत आपण आणि काय करतो आहोत याची लोकांसमोर प्रत्यक्ष मांडणी करायला पाहिजे होती, सूचना घ्यायला पाहिजे होत्या, त्यानंतर बांधकाम करायला पाहिजे होतं. ती अंडरग्राऊंड पार्किंग कुणासाठी केली जात आहे, का केली जात आहे, किती गाड्या त्या ठिकाणी राहणार आणि त्या ठिकाणी मोकळा परिसर पाहिजे. आज स्तूपाला सुद्धा त्या ठिकाणी भेगा पडण्याची त्या ठिकाणी शाश्वती नाही, काही होऊ शकतं, स्तूप पडू सुद्धा शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी राज्य सरकार तेथील बांधकाम ताबडतोब थांबवण्यात यावा, लोकांच्या विचारांचा भावनांचा सन्मान झाला पाहिजे. हा त्या ठिकाणी राज्य सरकार काय करणार आहे का आणि उद्या सभागृहात या संबंधीची माहिती सादर करणार आहे का अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या संदर्भातली माहिती सभागृहामध्ये दिली जाईल आणि सन्माननीय सदस्य नितीन राऊत साहेबांनी जो मुद्दा मांडला याची माहिती देखील घेतली जाईल. सन्माननीय सदस्य अबू अजमेर, लक्षवेधी 34, लक्षवेधी 4 वितरित